हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार. मी गणेश उपयाड आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि यूट्यूब चॅनलचं नाव पण गणेश उपयाड हेच आहे. आपण महाराष्ट्राचा भूगोल या विषयाचा अभ्यास करत आहोत आणि यामध्ये प्रशासकीय विभाग, तालुका निहाय हा विषय आपण बघत होतो. आणि या अगोदर जवळपास 4 प्रशासकीय विभाग, तालुका निहाय आपण बघितलेले आहोत. त्यामध्ये कोकण प्रशासकीय विभाग, पुणे प्रशासकीय विभाग, नाशिक प्रशासकीय विभाग आणि छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग असे एकूण 4 प्रशासकीय विभाग, तालुकानिहाय आपण बघितलेले आहोत. आज आपण नागपूर प्रशासकीय विभाग, तालुकानिहाय बघणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथं बघत आहात तुम्ही टायटल मेन्शन केलेलं आहे, नागपूर प्रशासकीय विभाग, तालुकानिहाय. आता नागपूर प्रशासकीय विभाग, तालुकानिहाय जेव्हा आपण अभ्यास करत असतो, तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण जिल्हे किती आहेत आणि त्यांचं स्थान हा आपण डिटेलमध्ये बघितलेले आहोत. आज आपण तालुकानिहाय बघणार आहोत. तर पहिला जिल्हा आहे नागपूर जिल्हा. नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण 6 जिल्हे आहेत. पहिला जिल्हा नागपूर जिल्हा आहे. त्यामध्ये एकूण 14 तालुके आणि 7 उपविभाग आहेत. इथं बघू शकता तुम्ही, एकूण 14 तालुके आणि 7 उपविभाग आहेत. हे 14 तालुके कोणते, तर खालीलप्रमाणे आपण बघणार आहोत. तर बघा, इथं नोट केलेलं आहे नागपूर जिल्ह्यातील एकूण तालुके. पहिला तालुका आहे नागपूर शहर, दुसरा तालुका नागपूर ग्रामीण, तिसरा तालुका काटोळ, त्यानंतरचा तालुका कामठी, पाचवा तालुका हिंगणा, सहावा तालुका नरखेड, सातवा तालुका कळमेश्वर, आठवा तालुका सावनेर, नववा तालुका रामटेक, दहावा तालुका पारशिवनी, 11वा तालुका कुर्री, 12वा तालुका उमरेड, त्यानंतरचा तालुका मौदा आणि शेवटचा तालुका भिवापूर. असे एकूण 14 तालुके नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत आणि 7 उपविभाग आहेत. आता आपण 14 तालुके याबद्दल माहिती घेतलो, बघितलो आणि इथं नोट पण करून आहे. आता हे 7 विभाग आपण बघूया. नागपूर जिल्ह्यामध्ये जे 7 उपविभाग आहेत, हे इथं नोट करून ठेवलेलं आहे. तर खालीलप्रमाणे 7 उपविभाग आपण मेन्शन केलेले आहोत. तर नागपूर जिल्ह्यातील हे 7 उपविभाग आहेत. तर पहिला आहे नागपूर शहर उपविभाग, त्यानंतर नागपूर ग्रामीण उपविभाग, 3 नंबरचा उपविभाग सावनेर, त्यानंतरचा उपविभाग काटोल, त्यानंतरचा उपविभाग मौदा, 6 नंबरचा उपविभाग उमरेड आणि शेवटचा उपविभाग रामटेक. असे एकूण 7 उपविभाग आणि 14 तालुके नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत. तर हे झालं नागपूर जिल्ह्याबद्दल तालुका आणि उपविभाग निहाय माहिती. त्यानंतरचा जिल्हा आहे भंडारा जिल्हा. आता भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण 7 तालुके आणि 3 उपविभाग आहेत. भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण 7 तालुके आणि 3 उपविभाग आहेत. तर हे 7 तालुके खालीलप्रमाणे: पहिला तालुका भंडारा, दुसरा तालुका साकोली, तिसरा तालुका पवनी, त्यानंतरचा तालुका लाखनी, पाचवा तालुका मोहाडी, त्यानंतरचा तालुका तुमसर आणि शेवटचा 7 नंबरचा तालुका लाखादूर. असे एकूण 7 तालुके भंडारा जिल्ह्यामध्ये आहेत. ते इथं बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर 3 उपविभाग भंडारा जिल्ह्यामध्ये आहेत. तर हे 3 उपविभाग खालीलप्रमाणे: पहिला उपविभाग भंडारा उपविभाग, त्यानंतरचा तुमसर उपविभाग आणि शेवटचा साकोली उपविभाग. आता आपण भंडारा जिल्ह्याबद्दल माहिती बघितलो, तालुका निहाय आणि उपविभाग निहाय. एकूण तालुके 7 आणि उपविभाग 3. भंडारा, तुमसर आणि साकोली असे 3 उपविभाग भंडारा जिल्ह्यामध्ये आहेत. त्यात आपण नागपूर आणि भंडारा जिल्ह्याबद्दल तालुका आणि उपविभाग निहाय डिटेलमध्ये आपण माहिती घेतलेली आहे. त्यानंतरचा 3 नंबरचा जिल्हा आहे गोंदिया जिल्हा. तर बघू शकता तुम्ही, गोंदिया जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुके आणि 4 उपविभाग आहेत. गोंदिया जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुके आणि 4 उपविभाग. आता हे 8 तालुके कोणते आहेत, तर पहिला तालुका गोंदिया, त्यानंतरचा तालुका गोरेगाव, 3 नंबरचा तालुका तिरोडा, 4 नंबरचा तालुका देवरी, 5 नंबरचा तालुका सालेकसा, 6 नंबरचा तालुका आमगाव, 7 नंबरचा तालुका अर्जुनी मोरगाव आणि शेवटचा तालुका सडक अर्जुनी. असे एकूण 8 तालुके गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत आणि 4 उपविभाग आहेत. आता हे
4 उपविभाग खाली न मेन्शन करता इथं बाजूला ठेवलेले आहे, आपण बाजूला ऍड केलेले आहेत. तर हे 4 उपविभाग बघू शकता इथं खालीलप्रमाणे. गोंदिया जिल्हा उपविभाग. यामध्ये जे 4 उपविभाग आहेत, तर त्यापैकी पहिला उपविभाग गोंदिया उपविभाग, त्यानंतर देवरी उपविभाग, त्यानंतर तिरोडा उपविभाग आणि शेवटचा अर्जुनी मोरगाव, असे एकूण 4 उपविभाग गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत. गोंदिया जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुके आणि 4 उपविभाग आहेत. त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतलो. त्यानंतर आहे वर्धा जिल्हा. तर बघू शकता वर इथं मेन्शन केलेलं आहे वर्धा जिल्हा. तर वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुके आहेत. वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुके आणि 3 उपविभाग आहेत. तर हे 8 तालुके आपण बघू शकता इथं आपण ऍड केलेले आहोत. तरी आपण एकदा वाचून घेऊया. वर्धा जिल्ह्यातील 8 तालुके. पहिला जिल्हा आपला वर्धा जिल्ह्यातील पहिला तालुका वर्धा, त्यानंतर आष्टी, 3 नंबरचा तालुका कारंजा, 4 नंबरचा तालुका आर्वी, 5 नंबरचा तालुका सेलू, 6 नंबरचा तालुका देवळी, 7 नंबरचा तालुका समुद्रपूर आणि 8 नंबरचा तालुका हिंगणघाट, असे वर्धा या जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुके आहेत, जे आता आपण बघितलो. आणि त्यामध्ये 3 उपविभाग आहेत. तर हे 3 उपविभाग या पद्धतीने आहेत. पहिला उपविभाग वर्धा उपविभाग, त्यानंतर आर्वी उपविभाग आणि शेवटचा हिंगणघाट उपविभाग, असे एकूण वर्धा जिल्ह्यामध्ये 8 तालुके आणि 3 उपविभाग याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतलो. आता साहजिक आहे इतके तालुके पाठ करणं, उपविभाग पाठ करणं शक्य नाही आहे. पण सातत्यानं जर रिव्हिजन केलो किंवा व्हिडिओ जर तुम्ही सतत बघत राहिले आणि पॉइंट काढून रिव्हिजन जर केले तर डेफिनेटली लक्षात राहण्यास मदत होऊ शकते. तर तो एक पर्याय चांगला ठरू शकतो. चला तर आता त्यानंतरचा जिल्हा आपण बघूया. नंतरचा 5 नंबरचा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा. आता इथं बघू शकता तुम्ही चंद्रपूर जिल्हा, यामध्ये एकूण 15 तालुके आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 15 तालुके आणि 8 उपविभाग आहेत. तर इथं बघू शकता तुम्ही आपण ऍड केलेले आहोत एकूण 15 तालुके. आता एकूण 15 तालुके खालीलप्रमाणे आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 15 तालुके. पहिला आहे चंद्रपूर, त्यानंतर वरोरा, 3 नंबरचा तालुका चिमूर, 4 नंबरचा तालुका भद्रावती, 5 नंबरचा तालुका सावली, 6 नंबरचा तालुका ब्रह्मपुरी, 7 नंबरचा तालुका नागभीड, 8 नंबरचा तालुका सिंदेवाही, त्यानंतरचा तालुका मूल, 10 नंबरचा तालुका राजुरा, 11 नंबरचा तालुका बल्लारपूर, 12 नंबरचा तालुका पोंभुर्णा, 13 नंबरचा तालुका कोरपना, 14 नंबरचा तालुका जिवती आणि शेवटचा 15 नंबरचा तालुका गोंडपिंपरी, असे एकूण 15 तालुके चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत. आणि एकूण 8 उपविभाग आहेत. आणि हे 8 उपविभाग खालीलप्रमाणे. पहिला उपविभाग चंद्रपूर, दुसरा उपविभाग बल्लारपूर, त्यानंतरचा उपविभाग गोंडपिंपरी, 4 नंबरचा उपविभाग मूल, 5 नंबरचा उपविभाग वरोरा, 6 नंबरचा उपविभाग चिमूर, 7 नंबरचा उपविभाग राजुरा आणि शेवटचा उपविभाग ब्रह्मपुरी, असे एकूण 8 विभागामध्ये जवळपास 15 तालुके यांची विभागणी झालेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण 15 तालुके आणि 8 उपविभाग आहेत. तर हे नंबर लक्षात ठेवणं, पाठ करणं खूप गरजेचं आहे. विशेषतः जोड्या लावा या संदर्भात प्रश्न येऊ शकतात. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत, किती उपविभाग आहेत, स्पेशली तालुके किती आहेत यावर आवर्जून प्रश्न येत असतील. तर त्यामुळे ते लक्षात ठेवणं किंवा पाठ करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आहे शेवटचा जिल्हा गडचिरोली जिल्हा. तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकूण 12 तालुके आहेत आणि 6 उपविभाग आहेत. गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकूण 12 तालुके आहेत आणि 6 उपविभाग आहेत. तर तुम्ही बघू शकता इथं आपण ऑलरेडी व्हाईट बोर्डवर मेन्शन करून ठेवलेलं आहे, जेणेकरून जास्त चुका पण होणार नाही आणि एक प्रॉपर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि विशेषतः व्हिडिओ पण कमी वेळेमध्ये एक डिटेल व्हिडिओ तयार होऊन जाईल. तर त्या अनुषंगाने आपण ऑलरेडी इथं मेन्शन केलेले आहोत. तर चला तर मग गडचिरोली जिल्ह्याचे तालुके बघूया. गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकूण 12 तालुके आहेत. ते खालीलप्रमाणे. पहिला तालुका
गडचिरोली, नंबर 2 अहेरी, नंबर 3चा तालुका धानोरा, नंबर 4चा तालुका सिरोंचा, नंबर 5चा तालुका आरमोरी, नंबर 6चा तालुका कुरखेडा, नंबर 7चा तालुका देसाईगंज, नंबर 8चा तालुका चामोशी, नंबर 9चा तालुका मुलचेरा, नंबर 10चा तालुका भामरागड, 11वा तालुका एटापल्ली आणि शेवटचा 12वा तालुका कोरची. असे एकूण 12 तालुके गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत आणि हे 12 तालुके 6 सब डिव्हिजन मध्ये डिवाइड केलेले आहेत आणि हे 6 उपविभाग खालीलप्रमाणे आहेत. बघू शकता तुम्ही इथं. पहिला उपविभाग गडचिरोली, दुसरा उपविभाग कुरखेडा, तिसरा उपविभाग देसाईगंज, चौथा उपविभाग चामोशी, 5वा उपविभाग एटापल्ली आणि शेवटचा उपविभाग अहेरी. असे एकूण 6 उपविभागामध्ये गडचिरोलीतील 12 तालुके डिवाइड झालेले आहेत. तर बघू शकता तुम्ही जवळपास नागपूर प्रशासकीय विभागातील एकूण 6 जिल्ह्यातील आपण तालुकानिहाय विभागणी बघितलेली आहोत. त्यामध्ये किती तालुके आहेत आणि किती उपविभाग आहेत असे जिल्हानिहाय आपण सविस्तर माहिती घेतलो. तर जवळपास आता एकच आपला प्रशासकीय विभाग बाकी आहे, अमरावती प्रशासकीय विभाग तालुकानिहाय. तर यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण ते पण इन डिटेलमध्ये याच पद्धतीनं घेऊया. तर कंटिन्यू व्हिडिओ बघत जा, रिव्हिजन करत जा, जेणेकरून तालुके आणि संख्या लक्षात राहण्यास मदत होईल. तर चला मग भेटूया परत एक बढिया नंतरच्या लेक्चरमध्ये.